कारण शेवटी बाबासाहेबांच्या पुण्यामुळेच आपण सगळेजण या ठिकाणी जे मागासवर्गीय आहेत, जे त्या ठिकाणी ते आज ह्या सोसायटीमध्ये आणि या समाजामध्ये ताठमानेने जगू शकतात, वावरू शकतात आणि लोकशाहीच्या माध्यमातून समानताचा जो अधिकार आहे, तो मूलभूत अधिकार ते त्या ठिकाणी ते वापर करू शकतात. ते बाबासाहेबांच्या पुण्यामुळेच आहे. आणि म्हणून या घटनेमध्येच त्या ठिकाणी जे घटनेचे चाल जे तंत्र मूल्य होते, त्यातला एक महत्त्वाचं होतं की समानता. सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्यामध्येच अनुसूचित जातीमध्ये देखील सर्व जे घटक आहेत, जे आता महाराष्ट्रातलं म्हटलं तर 59 जाती आहेत अनुसूचित जातीमध्ये, तर यांच्या सर्वांच्या 49 जातींना समान न्याय मिळाला पाहिजे. त्यांनाही मुख्य प्रवाहात त्या ठिकाणी ते आले पाहिजे, त्यांचीही प्रगती झाली पाहिजे. म्हणून समान सर्वांना संधी मिळाली पाहिजे असं त्यांच्या आमची मागणी आणि तीच व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे. दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. नमस्कार. दैनिक भारत विचार न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये उपवर्गीकरणावर बरीच चर्चा चालू आहे. सुप्रीम कोर्टाने मध्यंतरी उपवर्गीकरण SC समाजाचं अ ब कडनुसार व्हावं असा त्यांचा नकार होता, पण नंतर त्यांचा होकार आला की राज्यामध्ये त्यांनी राज्यांना अधिकार दिले की तुम्ही उपवर्गीकरण करू शकता. अनुसूचित जाती जमातीमधील अ ब कडनुसार तुम्ही वर्गीकरणात त्यांनी हिरवा कंदील दिलेला आहे. पण त्या अनुषंगाने SC प्रवर्गामध्ये जशा जाती आहेत, 59 जाती आहेत, या 59 जातीला समान आरक्षण मिळावं, त्यांचा समान उत्कर्ष व्हावा, विकास व्हावा व त्या जातीमधील उपजाती आहेत त्यांचा विकास व्हावा, हेच समाजामधील आपल्याला फलित जाणून घ्यायचं आहे. तर याच अनुषंगाने आपल्याला जाणून घ्यायचं आहे की या जातीमध्ये आरक्षणासाठी आपल्याला कसा त्याचा विकास होईल व ते जाती कशा पुढे जातील. चला तर मग आपल्यासोबत आहेत मातंग एकता आंदोलनचे कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आहेत माननीय श्री अविनाशदादा बागवे, माजी नगरसेवक आहेत. त्यांनी या लढ्याला पाठिंबा दिलेला आहे व त्यांच्यासोबत सर्व जाती धर्माचे, त्यांच्या मातंग एकता आंदोलनाचे सर्व नेते, सर्व पक्षी नेते जोडलेले आहेत. ते आपले संवाद साधणार आहेत. सर नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलवर. मला सांगा आपलं ही भूमिका काय आहे, सध्याची भूमिका आहे, आपण उपवर्गीकरणावर काय भूमिका मांडताय? वास्तविक पाहता हे अनुसूचित जातीमधील जे उपवर्गीकरण आहे याची थोडीशी पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे. खरं तर देशामध्ये 1970च्या दशकामध्ये पंजाबमध्ये ज्ञानी जैलसिंग ज्यावेळेस तिथले हे होते मुख्यमंत्री, त्यावेळेस त्यांनी हे खरं तर लागू केलं होतं आणि त्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी मग तो लढा चालवला. दाविंदर सिंग आणि उर्फ पंजाब स्टेट असा तो त्या ठिकाणी दावा दाखल झाला आणि जवळजवळ 20-25 वर्ष त्या ठिकाणी तो ती केस कोर्टामध्ये होती आणि 2004ला त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की अनुसूचित जातीमध्ये जे विविध वेगळ्या वेगळ्या जाती आहेत ह्या सगळ्या एकच समूह आणि एकच गट आहे, म्हणून त्यांचं वर्गीकरण करता येणार नाही असं त्यांनी तो दाखला दिला. पण त्याच्याविरुद्ध मग त्या ठिकाणी लोकांनी अपील केलं आणि 7 न्यायाधीशांचं त्या ठिकाणी खंडपीठांनी सुप्रीम कोर्टाच्या त्यांनी तो निर्णय दिला आणि 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी निर्णय दिला की नाही, हे जे वेगळे वेगळे जातीय समूह आहेत हे वेगळे वेगळे आहेत आणि ह्यांचं त्या ठिकाणी होमोजेनस नसून ते हेटेरोजिनस त्या ठिकाणी आहेत असं आपण हे केलं पाहिजे, त्यांना कन्सिडर केलं पाहिजे आणि म्हणून ते उपवर्गीकरण करायचं त्यांनी परमिशन दिली. आणि हे करत असताना ज्या त्या राज्याची भौगोलिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती जशी असेल त्या अनुषंगाने राज्यांनी निर्णय घ्यावा असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि त्या खंडपीठाने निर्णय दिल्यामुळे हे वर्गीकरण त्या ठिकाणी अनेक राज्यांमध्ये आज लागू होत आहे. हे करत असताना अनेक त्या ठिकाणी आयोग गठीत झाले वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये, केंद्रामध्ये आणि अनेक आयोगांच्या शिफारशी आहेत, त्यांच्या अहवाल आहेत
मंडल आयोग आहे, त्या ठिकाणी आपण बघितलं उषा मेहरा कमिशन बसवण्यात आलं होतं, त्यांचा मोठा त्या ठिकाणी अभ्यास आहे. महाराष्ट्रातलं जर आपण म्हटलं तर लवजी वस्ताद अभ्यास आयोग त्या ठिकाणी 2008ला जो गठीत झाला होता, त्याचे त्या ठिकाणी 5-7 वर्ष काम चालू होऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 2000 त्या ठिकाणी 14ला त्यांच्या शिफारशी लागू करावेत असे सरकारने त्या ठिकाणी शिफारशी लागू केल्या होत्या. त्याच्यामध्ये देखील की महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाला 5% स्वतंत्र आरक्षण मिळावं अशी शिफारशी आहेत. त्याच्यानंतर त्या ठिकाणी अनेक वेळेस अनेक संघटनांनी आंदोलनं घेतली, वेगवेगळे उपक्रम राबवले, वेगवेगळे चर्चासत्र झाले, अनेक समाजाचे आपले मत त्या ठिकाणी मांडण्यात आले आणि त्याच्या माध्यमातून राज्य सरकारमधून पण त्यांनी अनंत बदर समिती त्या ठिकाणी स्थापित केली आणि वेगळे हे झालेत आणि त्यांनी देखील तो अहवाल दिला. आणि आज राज्य सरकारकडे सगळे अहवाल म्हणजे 2023चा जो अभ्यास गट असेल, जो शासनाने गठीत केला होता, काही आमदारांचा समाज कल्याणचे आयुक्त असे मिळून त्यांनी तो हे केलं होतं, अभ्यास गट निर्माण केला होता, त्यांचा अहवाल शासनाकडे आहे. बार्टीने 2023मध्ये बार्टीने सर्व समाज कल्याणच्या माध्यमातून त्यांच्या विभागाच्या माध्यमातून विविध अनुसूचित जातीच्या सर्वांच्या सद्यस्थितीचा अहवाल तो दिला होता, तो सरकारकडे आहे. बदर समितीचा अहवाल त्या ठिकाणी आहे आणि बदर समितीच्या अहवाला अभ्यास करण्यासाठी जे मुख्य सचिवांची 3 समिती सदस्य जे सरकारने गेली त्यांचाही अहवाल शासनाकडे पेंडिंग आहे. म्हणून आता शासनाच्या अंतिम निर्णयासाठी हा प्रश्न पेंडिंग आहे, तो लवकरात लवकर त्यांनी लागू करावा अशी समाजाच्या लोकांची मागणी आहे. सर, समाजामध्ये कुठल्याही जातीवर अन्याय होऊ नये यावर आपलं काय मत आहे? नाही, 100% कोणावर अन्याय होऊ नये आणि वास्तविक पाहता आदरणीय वंदनीय बाबासाहेबांनी, कारण शेवटी बाबासाहेबांच्या पुण्यामुळेच आपण सगळेजण या ठिकाणी जे मागासवर्गीय आहेत, जे त्या ठिकाणी ते आज ह्या सोसायटीमध्ये आणि या समाजामध्ये ताठ मानेने जगू शकतात, वावरू शकतात आणि लोकशाहीच्या माध्यमातून समानताचा जो अधिकार आहे तो मूलभूत अधिकार ते त्या ठिकाणी ते वापर करू शकतात, ते बाबासाहेबांच्या पुण्यामुळेच आहे. आणि म्हणून या घटनेमध्येच त्या ठिकाणी जे घटनेचे चाल जे तंत्र मूल्य होते त्यातला एक महत्त्वाचं होतं की समानता, सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. आणि त्याच्यामध्येच अनुसूचित जातीमध्ये देखील सर्व जे घटक आहेत, जे आता महाराष्ट्रातलं म्हटलं तर 59 जाती आहेत अनुसूचित जातीमध्ये, तर यांच्या सर्वांच्या 49 जातींना समान न्याय मिळाला पाहिजे, त्यांनाही मुख्य प्रवाहात त्या ठिकाणी ते आले पाहिजे, त्यांचीही प्रगती झाली पाहिजे, म्हणून समान सर्वांना संधी मिळाली पाहिजे असं त्यांच्या आमची मागणी आणि तीच व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे. सर, बार्टीकडे हे उपवर्गीकरण होऊ नये यासाठी 80,000 आसपास मेल आलेले आहेत, त्यातले 75% हे जे मेल आहेत हे तर होऊच नये असं म्हणतायत, त्यावर आपला काय विचार आहे? वास्तविक पाहता हे जे आकडेवारी ही माझ्या माहितीप्रमाणे सगळी झूट आहे, सगळी फेक आहे. कारण असेल तर ती त्यांनी जाहीर करावी, कोणी मेल केला तो जाहीर करावा, कारण सामान्य माणसांच्या पण मताला किंमत आहे. शेवटी कुठल्या भागातून कुठल्या लोकांनी मेल केलेत, मराठवाड्यातून आहेत, पश्चिम महाराष्ट्रातून आहेत, उत्तर महाराष्ट्रातून आहेत, कुठून आहेत कोणी सांगत नाही आहे. हे केवळ एक परसेप्शन क्रिएट केले जाते. आणि आमचं असं मत आहे की सरकारमधले पण सगळेच नाही किंवा प्रशासनामधले पण सगळेच नाही, काही ठराविक नेते मंडळी, काही प्रशासनातले काही ठराविक अधिकारी केवळ हा तेढ निर्माण व्हावा म्हणून त्या ठिकाणी हे सगळं पसरवलं जाते. नाहीतर मग त्या ठिकाणी सांगावं त्यांनी की हे 75,000 कुठून मेल आलेत, कधी आलेत, काय आलेत, कारण शेवटी मेल आलं त्यांचं रेकॉर्ड असणार आहे की ह्या तारखेला ह्या वेळेस मेल आलेत, मग एकाच व्यक्तीने आलेत का, एकाच फोन नंबरवरून आलेत का, एकाच कम्प्युटरवरून आलेत का, IP ॲड्रेस सगळ्यांचा मेलवर असतो, सगळं जाहीर करावं. मग का करत नाही आतापर्यंत? असं करत नाहीत आणि केवळ 2 समाजामध्ये तेढ निर्माण कसा होईल याच्यासाठी काही लोक प्रयत्न करतायत आणि म्हणून त्या ठिकाणी हे खोट्या अफवा. आमचं मत आहे की असं आहे, काही लोकांचा त्या ठिकाणी विरोध असू शकतो आणि ते करत असतील, परंतु जे संख्या दाखवतात की इतक्या मोठ्या प्रमाणात विरोध होतो आणि इतक्या कमी प्रमाणात होतात असं काही नाही आहे. अनुसूचित जातीमधले जे 59 जाती आहेत त्यातले जवळजवळ 3-4 जाती सोडली तर बाकीच्या जातींना त्या ठिकाणी आपले काय अधिकार आहेत, आपल्याला आरक्षणाचा काय काय लाभ मिळतोय हे त्यांना माहीतच नाही आहे. आणि म्हणून ह्या वर्गीकरणाच्या माध्यमातून त्यांना, त्या वंचित घटकांना त्यांना त्यांचा अधिकार मिळणार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून हे जे सगळे आकडेवारी आहेत ही सगळी खोटी आहे माझ्या माहितीप्रमाणे. आणि जर ती खरी असेल तर ज्या विभागाला किंवा ज्या नेत्यांकडे, ज्या विभागाकडे, प्रशासनाकडे ते आहेत त्यांनी ते जाहीर करावी, पब्लिक डॉमेनमध्ये ती ठेवावी, पण ते करत नाहीत. सर, सरकारने जे न्यायमूर्ती जे आपले आहेत अनंत बडतर समिती, ह्या समितीचे गठन केलेले आहे, तर त्या समितीचा अहवाल काय सांगतोय? नाही, वास्तविक पाहता जसं मी सांगितलं की सरकारमधले काही
नेते मंडळी हे समाजामध्ये कशी दुफळी निर्माण होईल किंबहुना त्या ठिकाणी समाजामध्ये समभ्रम कसं निर्माण होईल ह्याच्यासाठी त्या ठिकाणी हे करतात, वेगळे वेगळे स्टेटमेंट्स देतात, वेगळे वेगळे दिशाभूल करणारे वक्तव्य करतात. आणि आमचं तर प्रामाणिक मत आहे की जसं त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात सांगतात की मला कुठल्या समाजाबद्दल हे करायचं नाही, पण या समाजाला आरक्षण मिळावं, या विभागासाठी आहे तर त्यांचे हे अहवाल आहे, ह्या अहवालानुसार ह्या गॅजेटनुसार हे करा आणि ते करा. मग तुम्ही अनंत बदर समितीचा अहवाल तुम्ही जाहीर का नाही करत आहे? तोही पब्लिक केला पाहिजे. त्याच्या माध्यमातून लोकांना खरं काय खोटं काय हे कळायला पाहिजे. बार्टीचा अहवाल जो आहे तो पब्लिक डोमेनमध्ये आहे, त्यांनी दिलेत. बार्टीने स्वतः त्या ठिकाणी जी शासनाची त्या ठिकाणी संस्था आहे त्याच्यामध्ये शासनाचे अधिकारी आहेत, शासनाचे सगळे लोक आहेत, त्यांनी तो अहवालामध्ये स्पष्ट केलेत आकडेवारी की ह्या अनुसूचित जातीमधले किती लोकांचं त्या ठिकाणी विकास झाला आहे, किती लोकांना शासकीय कार्यालयामध्ये संधी आहे, किती विद्यार्थी शिकलेले आहेत, शिक्षणाचं प्रमाण कोणामध्ये जास्त आहे, ढोर समाजामध्ये किती आहे, चर्मकारमध्ये किती आहेत, मेहतर समाजामध्ये किती आहेत, मातंग समाजामध्ये किती आहेत. या सगळ्यामध्ये बार्टीचा अहवाल जर आपण तपासला तर या सगळ्या अनुसूचित जातीमधले मागासलेली जात जर कुठल्या मोठ्या प्रमाणात असेल तर ती मातंग समाज आहे. त्याला वेगळे त्यांनी पॅरामीटरच्या माध्यमातून ते मोजमाप केलेले आहे. तर याच्या माध्यमातून मागासलेपणावर त्या ठिकाणी आरक्षण द्यावं असं बदर समितीमध्ये त्या ठिकाणी उल्लेख आहे आणि तो त्या ठिकाणी सरकारने लागू करावा असं आमचं मत आहे. आणि अनंत बदर समितीचा जो अहवाल आहे तो जो अभ्यास गट जो शासनाने जो गठीत केला होता, काही आमदार होते, काही त्या ठिकाणी समाजातले नेते मंडळी होते आणि काही प्रशासकीय अधिकारी होते, यांनी हरियाणा असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, तुमचं आंध्र प्रदेश असेल, इथे जाऊन तिथं आरक्षण कसं 50% वर आहे, काय सुविधा आहेत, काय तिथं कसे त्याचा उपयोग होतो, घटनात्मक पेच तिथं का निर्माण होत नाही, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी ह्या लोकांना त्या ठिकाणी पाठवतं. त्यांचा देखील अहवाल त्यांनी सादर करावा. म्हणून हे सगळे अहवाल तुम्ही पब्लिक डोमेनमध्ये सादर करावेत आणि पब्लिक करावेत, हा आमचा त्या ठिकाणी मागणी आहे. सर, मातंग समाजामध्ये असं पाहायला मिळतं की शिक्षणाचं प्रमाण थोडं अत्यल्प आहे इतर जातींच्या मानाने. तर शिक्षणावर आपण भर देत आहे का? कारण हे आरक्षण शिक्षण आणि नोकरीसाठी लागणार आहे जास्त करून. तर काय वाटतं आपलं? वास्तविक पाहता शिक्षणाचं प्रमाण मातंग समाजामध्ये कमी आहे, ह्या गोष्टी योग्यच आहेत. म्हणजे या गोष्टी तुम्ही बोलता ते बरोबर आहे, परंतु त्यासाठी सर्वांच्या वतीने प्रयत्न होणं गरजेचं आहे. म्हणजे लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं, आमच्यासारख्या सामाजिक संघटनेने, कार्यकर्त्यांनी पुढे येऊन लोकांना त्या ठिकाणी शिक्षणासाठी प्रवृत्त करणं, त्यांना त्या ठिकाणी प्रमोट करणं, हे गोष्टी त्या ठिकाणी केले पाहिजेत. पण हे करत असताना जे शासकीय योजना आहेत, आज आपण बघितलं बार्टी असेल, समाज कल्याण असेल, जे शिक्षणासाठी जे शिष्यवृत्ती मिळते, आज म्हणजे हे खरं तर खूप गंभीर विषय, शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते, त्याचं जर आपण प्रमाण बघितलं तर मातंग समाजाच्या कमी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. अर्ज खूप लोक करतात. तुम्ही बार्टीच्या इथं बघा की जवळ घ्या मागच्या 3-4 वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली की मातंग समाजातल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिष्यवृत्तीच मिळत नाही. जे PhD जे अप्लाय करतात उच्च शिक्षणासाठी त्यांना पैसे मिळत नाहीत. परदेशात जाणं शिकणारे मुलं आहेत त्यांना पैसे मिळत नाहीत. मग साहजिक आहे ते ज्यावेळेस विद्यार्थी 2-2, 3-3 वर्ष आंदोलन करून त्यांना पैसे मिळत नाही, शिष्यवृत्ती मिळत नाही, मग त्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी शिक्षणाकडे ओढ कशी असणार आहे? आज शहरी भागातमधले काही लोक त्या ठिकाणी त्यांची प्रगती आली, पण ग्रामीण भागातलं जर आपण वास्तव्य बघितलं तर अतिशय वाईट आहे. लोकांना त्या ठिकाणी आपल्या मुलाचं शिक्षणाचा खर्च कसा करायचा याची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चिंता असते. आणि अशा वेळेस जर गावाखेड्यातली लोक सरकारकडे त्या ठिकाणी अपेक्षेने जर शिष्यवृत्तीची मागणी करतात आणि त्यांना ते वेळेत भेटत नाही, मग काय करणार ते पुढे? कसं शिक्षण घेणार? याच्यासाठी त्या ठिकाणी या सुविधांच्या माध्यमातून, या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून जर शिक्षणामध्ये देखील त्यांचा कोटा त्या ठिकाणी आला तर त्या विद्यार्थ्यांना तसं शिक्षण मिळेल आणि त्याच्या माध्यमातून शैक्षणिक प्रगती समाजाची होऊ शकेल असं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. सर, आत्ता आपल्यासोबत मातंग समाजातील वेगवेगळ्या पक्षातील निर्णय नेते आपल्यासोबत आहेत हा लढा पुढे घेऊन जाण्यासाठी. तर आपण सर्व पक्षीय नेत्यांना घेऊन पुढे चाललेला आहात, तर सर्वांचा एकमताने काय निर्णय आहे? नाही, वास्तविक पाहता सगळ्या मातंग समाजाचे विविध संघटनेचे जे पक्षप्रमुख संघटना प्रमुख असतील किंवा विविध पक्षातले नेते असतील, सर्वांचं एकमुखाने मागणी आहे की हे उपवर्गीकरण तातडीने लागू केलं पाहिजे. फक्त एक आहे की काही लोकांचे वेगळे मतप्रवाहात, आता जसं काही लोकांचं की तातडीने लागू करा, आमचं ज्यावेळेस, कारण हे लढा काय काल परवा सुरू झाला नाही आहे, अनेक वर्षापासून होता, पण मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये तो अतिशय तीव्र झाला आहे आणि त्याच्या माध्यमातून वेगळे चर्चासत्र झाले
झालेत, वेगवेगळे आंदोलनं झालीत, वेगवेगळे त्या ठिकाणी मोर्चे झालेत आणि अनेक चर्चासत्रांमध्ये, अनेक त्या ठिकाणी व्याख्यानांमध्ये, मेळाव्यांमध्ये अनेक त्या ठिकाणी आलेत. तर तिथं एक झालं की जे 2011 नंतर जनगणना या देशामध्ये झाली नाही आहे आणि आपल्या राज्यामध्ये झाली नाही, तर ती 2011ची आकडेवारी ही जुनी आकडेवारी आहे आणि त्या आकडेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे असं अनेक लोकांचं मत आहे. कारण मातंग समाजाचे काही नेते लोकांचा, पुढाऱ्यांचाच त्या ठिकाणी मातंग म्हणून उल्लेख नाही आहे, तर त्यांच्यामध्ये महार म्हणून त्यांचा उल्लेख आहे किंवा बौद्ध म्हणून उल्लेख आहे. त्यामुळं ती संख्यामध्ये मोठ्या प्रमाणात चुकीची आहे असं अनेक लोकांचं मत आहे. म्हणून सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि आमचे नेते राहुलजी गांधींनी देखील लोकसभेत देखील सांगितलं, अनेक वेळेस हे केलं की जातीनिहाय जनगणना ही देशाची झाली पाहिजे, ज्यांच्या माध्यमातून सध्याची खरी परिस्थिती काय आहे, कुठल्या जातीचे किती लोक आहेत, त्यांचा मागासलेपणा किती आहे, याच्यावर त्या ठिकाणी होऊन मग सरकारच्या माध्यमातून उपाययोजना राबवल्या पाहिजे. तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये देखील आहे. जातीने जनगणना व्हावी अशी अनेक लोक वर्षापासून मागणी आहे, तर ती करावी आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आरक्षणाचं उपवर्गीकरण लागू करावं. नसेल जुन्या जाती हे लोकसंख्येच्या आधारावर तुम्हाला करायचं असेल तर जो हरियाणा पॅटर्न आहे किंवा अनंत बदर समितीमध्ये जो अहवाल आहे, ज्याच्यामध्ये जातीचं, कुठल्या जातीचं किती मागासलेपण आहे हे आपण निश्चित करून त्या ज्या मागासलेपण आहेत त्या मागासलेल्या जातीला त्या ठिकाणी मुख्य प्रवाह आणण्यासाठी त्यांना जास्त आरक्षण द्यावं आणि ते त्या ठिकाणी करावं अशी आमची या ठिकाणी मागणी राहणार आहे. सर, मला पुढचा प्रश्न असं की वाटतं आहे की 2027ला जातनिहाय जनगणना होणार आहे, तर त्या जातनिहाय जनगणनेमुळे खरं चित्र स्पष्ट होईल? नाही, आपण जर बघितलं की जातीने जनगणना करणं ही काय खूप मोठी गोष्ट आहे, त्यासाठी एक वर्ष लागण्याचे कारणच नाही. तेलंगणाने त्या ठिकाणी जवळजवळ 5 ते 6 महिन्यामध्ये तो पूर्ण, त्यावेळेस त्यांनी पूर्ण सेन्ससच पूर्ण केला, त्यांनी नुसतं जातीनिहाय जनगणना नव्हता. तसंच त्या ठिकाणी आपण जर बघितलं की बिहारच्या निवडणुकीच्या आधी, लोकसभेच्या आधी त्या ठिकाणी नितीश कुमार जे होते त्यांनी, त्यांच्या सरकारने 3 महिन्यामध्ये जातीने जनगणना पूर्ण केली. मग जर सरकारने यंत्रणा लावली तर 100% होऊ शकतं ना. डिजिटल युग आहे, सगळे या ठिकाणी आपण डिजिटल युगाचं त्या ठिकाणी प्रमोशन करता, तर मोठ्या प्रमाणात इतके त्या ठिकाणी लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, तुमचे कार्यकर्ते म्हणजे तुमचे सेवक आहेत, इतक्या प्रशासनाचे वेगळे योजना आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात देशातमधल्या नामांकित संस्था महाराष्ट्रामध्ये आहेत जे तुम्हाला ही पूर्ण जनगणना पूर्ण करून देऊ शकतात, तर त्यांच्या माध्यमातून आपण करू शकतो. त्यामुळे सरकारने जर व्यवस्थित हे केलं आणि नियोजनबद्ध काम केलं तर 2 ते 3 महिन्यामध्ये हा विषय त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतो आणि लोकांसमोर, देशासमोर, आपल्या राज्यासमोर, सर्वांसमोर त्या ठिकाणी खरी परिस्थिती काय आहे, सद्यस्थिती काय आहे हे लोकांसमोर येऊ शकेल. सर, नुकतीच आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली होती सर्व पक्षीय, सर्व संघटनाच्या आपल्या मातंग समाजाच्या नेत्यांना सोबत घेऊन, तर आता याचं फलित काय निघालं सर? आपण सरकारकडे कसा पाठपुरावा केला आहे? नाही, वास्तविक पाहता प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं प्रमुख कारण हेच होतं की वस्तुस्थिती तशी नाही आहे, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकामेकांवर चिखलफेक आणि अनुसूचित जातीमधले काही जातीचे लोक एकामेकांबद्दल बोलणं आणि लोकांपर्यंत आणि नेत्यांपर्यंत बोलणं इथपर्यंत ठीक होतं, पण महापुरुषांबद्दल त्या ठिकाणी चुकीचं वक्तव्य चालू होते जे नाही आहे. म्हणजे कुठल्याही महापुरुषांचा अवमान झाला नाही पाहिजे. सर्वांनी त्या ठिकाणी, सर्व जाती धर्माच्या महापुरुषांचा त्या ठिकाणी सन्मान केलाच पाहिजे, कारण त्यांचं कार्य तुम्ही आणि हे आपण त्याचं मूल्यमापन करू शकत नाही. त्यांनी अतिशय कष्टामध्ये आणि अतिशय त्या ठिकाणी खडसर परिस्थितीमध्ये त्यांनी कार्य करून समाजाला एक दिशा देण्याचं काम त्यांनी, अनेक महापुरुषांनी केले. परंतु आजकालचे नेटवर त्या ठिकाणी ज्यांच्याकडे डाटा पॅक मारायला पैसे नसतात, कोणाकडे तर उसने पैसे घ्यायचे, पण सोशल मीडियावर त्या ठिकाणी लाईव्ह चालू करून किंवा एक व्हिडिओ तयार करून कुठल्याही महापुरुषाला त्या अर्वतच्या भाषेमध्ये बोलायचं, कुठल्याही समाजाबद्दल वाईट बोलायचं, हे झालं नाही पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी आम्ही ती प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि आमचा सर्वांना त्या ठिकाणी थेट प्रश्न होता, जे उपवर्गीकरणाला विरोध करत होते, की आपण बाबासाहेबांना मानतो, बाबासाहेबांचे आपण अनुयायी असं त्या ठिकाणी बोलतो आणि सगळेच आहोत आपण, तर हे सगळं करत असताना घटनेने तो अधिकार दिला आहे. जर आपण बाबासाहेबांना मानतो, आपण बाबासाहेबांनी दिलेली आपल्याला घटना पण मान्य केली पाहिजे. घटना मानतो, आपण कायदा मान्य केला पाहिजे. मग घटनेने जो अधिकार दिला आहे, घटनेने जे प्रोव्हिजन्स दिलेत त्यांच्या माध्यमातूनच, कायद्याच्या तरतुदीच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाचा निर्णय, म्हणजे मग आपल्याला सुप्रीम कोर्टाचा पण निर्णय मान्य नाही का? मग बाबासाहेबांची घटना मान्य नाही का? हा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण बाबासाहेबांचं समतेचं जे मूल्य होतं, जे त्यांचं त्या ठिकाणी दिलेली शिकवण होती, ते आपण मान्य केले पाहिजे, घटना मान्य केली पाहिजे, कायदा मान्य केले पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण कुठल्याही समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याच्यासाठी आपण हे केलं पाहिजे. आणि आमची सरकारकडे पण तीच मागणी आहे, कुठल्याही जातीवर अन्याय होणार नाही,
याची या ठिकाणी आपण दक्षता घेऊन आपण ते केलं पाहिजे. आणि जे वस्तुस्थिती निहाय जी आकडेवारी आपल्यासमोर आहे, जो सध्या समाजाची जे परिस्थिती आपल्यासमोर आहे त्याच्या माध्यमातून आपण निर्णय घ्यावा, ही आमची सरकारकडे मागणी आहे. आणि म्हणून कुठल्याही जातीला, कुठल्याही विशिष्ट समाजाला याच्याबद्दल राग आणि लोभ होण्याचं काही कारण नाही. कारण आम्ही कोणाच्या ताटातलं मागवत नाही, आम्ही कोणाच्या वाटातलं मागवत नाही. हे सरकारच्या माध्यमातून आणि घटनेच्या माध्यमातून आम्हाला जो अधिकार दिला आहे त्या अधिकार आम्हाला द्यावा आणि मिळावा, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे आणि एवढीच मागणी आहे. आम्हाला वाटत नाही का आमच्या मुलांनी IAS IPS व्हावं, आमच्या समाजातल्या मुलांनी कलेक्टर व्हावं. पण जर त्यांना शिक्षणापर्यंत तिथपर्यंत त्यांना पोचूच दिलं जात नसेल, जर एक ठराविक समाजाची लोक त्या ठिकाणी अधिकारी म्हणून बसले असतील आणि त्या दुसऱ्या समाजाच्या लोकांना जर शिष्यवृत्तीच देत नसतील, त्यांची मुलंच त्या ठिकाणी शिक्षणासाठी घेत नसतील, तर मग कसं काय करणार. आणि सर्वात महत्त्वाचं, आम्ही जे प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही जे मुद्दा उपस्थित केला, राज्य सरकारने GR काढून त्या ठिकाणी आदेश दिला आहे की जे मागासवर्गीयमधले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जे आरक्षित जागा आहेत, तर त्यांना जर एखाद्या मागासवर्गीय विद्यार्थ्याला चांगले पर्सेंटेज भेटले असतील आणि तो ओपन कॅटेगरीमध्ये कम्पीट करून त्याला जागा मिळत असेल, तर तो तिथं न करता त्यांनी अनुसूचितमध्येच त्या ठिकाणी प्रवेश घ्यावा. ही अतिशय अन्यायकारक गोष्ट आहे. याच्या माध्यमातून अनेक लाखो त्या ठिकाणी आणि हजारो विद्यार्थ्यांना अन्याय होणार आहे. आज तुम्ही विचार करा, जर त्या ठिकाणी 100 मुलं ॲप्लाय करतात आणि जर त्या ठिकाणी मागासवर्गीयांमधल्या फक्त एक 13च मुलांवर त्या ठिकाणी इंजिनिअरिंगचे ॲडमिशन मिळणार आहेत, परंतु त्या 13 मुलांमध्ये जर एक 10 मुलं अशी आहेत की ज्यांचे मेरिट चांगलं आहे, त्यांचे त्या ठिकाणी त्यांच्या मेहनतीवर, त्यांच्या अभ्यासाच्या जोरावर त्यांना चांगलं मेरिट मिळले, ते ओपनमध्ये सीट घेऊ शकतात. तर त्या ओपनमध्ये 10 लोकांना जर सीट मिळली तर 13 मागासवर्गीय वेगळे आणि 10 वेगळे असे 23 मुलांना इंजिनिअरिंगची सीट मिळेल. पण सरकार ते 23 मुलांना ॲडमिशन द्यायचं नाही आहे, त्यांना फक्त 13च मागासवर्गीयांना ॲडमिशन द्यायचे. 10 मुलांचं त्या ठिकाणी हक्क त्या ठिकाणी ते त्यांना वंचित ठेवायचं. हे सरकारची कुटिलनीती आहेत. याच्यावर बोललं पाहिजे. याच्यावर सत्ताधारीमधले जे लोक आहेत, जे सत्ताधारी, जे संघटना सत्ताधारी लोकांना मदत करतात, त्यांच्या सहयोगी पक्ष म्हणून, संघटना म्हणून मोठ्या टिमक्या घेऊन मिरवतात, त्यांनी याच्यावर भाष्य केलं पाहिजे. याच्यासाठी तीव्र आंदोलन केलं पाहिजे. कारण याच्यामुळं येणारी एक पिढी तुम्ही नष्ट करण्याचं काम करतात असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. सर, आपले जे मातंग एकता आंदोलन संस्था आहे, ही संघटना, ह्या संघटनेचं आपलं राज्यव्यापी काम चालू आहे. तर आता आपलं मी पाहतो सर, माननीय माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे साहेब हे दौरा करतायत. तर आता ह्या दौऱ्यामध्ये आपल्याला कसा पाठिंबा मिळतो आहे, कसा म्हणजे आपल्याला ही मिळतो आहे पाठिंबा लोकांकडून? नाही, मोठ्या प्रमाणात ते म्हणजे आता माता एकता आंदोलनाचा उल्लेख आपण स्पेसिफिकली केला. 1984 सालापासून आमची संघटना कार्यरत आहे आणि रमेशदा बागवे साहेबांच्या नेतृत्वामध्ये अनेक त्या ठिकाणी जिल्ह्यांमध्ये काम आहे. ह्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून गेले 4-5 वर्षापासून जे उपक्रम झालेत, मग त्यात तो दवंडी मोर्चा असेल, जवाब दो आंदोलन असेल, आक्रोश मोर्चा असेल, त्या ठिकाणी मुकक्रांती मोर्चा असेल किंवा मग त्या ठिकाणी गोलमेज परिषद असेल, प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी बागवे साहेब त्या ठिकाणी होते. किंबहुना काही गोष्टींचं नेतृत्व त्यांनी केले. जसं कोल्हापूरची गोलमेज परिषद त्या ठिकाणी सक्ते सरांनी घेतली होती. त्या गोलमेज परिषदेचे अध्यक्षच त्या ठिकाणी उद्घाटकच बागवे साहेब होते. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून ते आलं. सोलापूरला आत्ताच नुकतेच त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते आमचे समाजाचे मान्य खंदारे सर, उत्तम खंदारे साहेब यांनी पुढाकार घेऊन सर्व पक्षाच्या लोकांना बोलवतं. तिथं ढोबळे साहेब होते, माननीय माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे साहेब होते, आमदार अमित गोरके साहेब होते, सगळे सकल मातंग समाज सगळे लोक होते. तिथेही बागवे साहेब उपस्थित होते. त्यांनी संघटनेच्या माध्यमातून, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून भूमिका मांडली आणि उपवर्गीकरण त्या ठिकाणी तातडीने लागू झालं पाहिजे, लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे, हे मागणी केली. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी हे उपवर्गीकरणाचे विषय झालेत तिथं त्या ठिकाणी ते संघटनेच्या माध्यमातून, माता एकताच्या माध्यमातून आम्ही ती भूमिका मांडलेली आहे आणि स्ट्रॉंगली भूमिका मांडली. उद्याही त्या ठिकाणी बीडमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन आहे, तिथं मोर्चा आहे, तिथंही आम्ही जाणार आहोत. त्यामुळे माता एकता आंदोलनाने सातत्याने गेल्या काही वर्षापासून उपवर्गीकरणाचा विषय हा लावून धरलेला आहे. कारण याच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीचं भवितव्य त्या ठिकाणी आधारित आहे. आणि केवळ मातंग समाज नाही, अनुसूचित जातीमधले जे त्या ठिकाणी 59 जाती आहेत, त्याच्यामधले 4-5 जाती सोडले तर जवळजवळ 45 ते 50 जातींना त्याचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. याच्यासाठी आमचा तो लढा आहे आणि सर्वांना त्याचा फायदा झाला पाहिजे, त्याचा त्या ठिकाणी त्यांचे अधिकार त्यांना प्राप्त झाले पाहिजे. याच्या माध्यमातून माता एकता आंदोलन कार्यरत आधी पण होती, आताही आहे आणि भविष्यातही राहणार. सर, शेवटचा प्रश्न करतो मी, थोडा वेगळा आहे.
बऱ्याच वर्षांपासून एक प्रश्न जे समाजात फिरतो आहे की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या, भारतरत्न द्या, पण तो विषय अजून मार्गी लागलेला नाही आहे. म्हणजे सत्तेचं काय हे गुड आहे? वास्तविक पाहता गेल्या एक 8 ते 10 वर्षापासून हा लढा मोठ्या प्रमाणात तीव्र झालेला आहे. आणि आपण बघितलं की 2020मध्ये ज्यावेळेस अण्णाभाऊ साठेंची जन्मशताब्दी होती, तर त्यावेळेस महाराष्ट्रातले इतिहासामध्ये कधी झालं नाही इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातले खासदारांनी, आमदारांनी केंद्राला त्या ठिकाणी विनंतीचे पत्र लेखी स्वरूपात त्या ठिकाणी पाठवले. आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये ठराव झाला की अण्णाभाऊ साठेंना मरणोत्तर त्या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार द्यावा असं आलं. त्यावेळेस हे तत्कालीन विधानसभेचे अध्यक्ष होते नाना पटोले साहेब, यांनी देखील त्या ठिकाणी त्यांच्या लेटरहेडवर लेखी पत्र देऊन ठेवलं. परंतु हा केंद्रातून तो मान्य होतो विषय, त्यामुळे केंद्राच्या लोकांनी त्या ठिकाणी ते लवकर ते द्यावं अशी आमची विनंती आहे. कारण तुम्ही अनेक लोकांना त्या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार दिलेत. तर अण्णाभाऊ साठेंचं साहित्यामध्ये, कामगार क्षेत्रामध्ये मोठं काम आहे. त्यांनी फक्त मातंग समाज किंवा एकाच विशिष्ट समाजासाठी कार्य केलं नाही आहे. केवळ 1.5 दिवस शाळा शिकून इतकं मोठं जगविख्यात साहित्य त्यांनी निर्माण केलं. मराठी भाषेसाठी एक मराठी साहित्यिक म्हणून त्यांचं जगामध्ये जवळजवळ 28 ते 27 वेगळ्या आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये त्यांचं साहित्य त्या ठिकाणी हे भाषांतर झाले आणि सगळीकडे उपलब्ध आहे. रशियासारख्या त्या ठिकाणी देशामध्ये त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. अनेक त्यांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विदेशामध्ये त्यांचं त्या ठिकाणी साहित्याचा गौरव होतो आणि म्हणून त्यांना भारतरत्न मिळावं ही मातंग समाजाची मोठ्या अनेक दिवसापासूनची मागणी आहे. ती सरकारने पूर्ण करावी. सत्ताधारी पक्ष म्हणून राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी आहे. तर आमची त्यांना विनंती राहील की बाबांनो, इतक्या लोकांना तुम्ही भारतरत्न पुरस्कार दिलेत, तर तुम्ही अण्णाभाऊ साठेंना देखील भारतरत्न पुरस्कार देऊन मोठ्या प्रमाणात केवळ मातंग समाजच नाहीत, मराठी साहित्यांवर प्रेम करणारे जे लोक आहेत, ग्रामीण भागामध्ये काम करणारे जे लोक आहेत, कामगार चळवळीमध्ये जे काम करणारे लोक आहेत, या सगळ्यांच्या विनंतीला आपण मान द्यावं आणि अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्यावं ही आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो. खूप धन्यवाद सर. तर हे होते मातंग एकता आंदोलनाचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष माननीय माजी नगरसेवक श्री अविनाशदादा वाघवे साहेबांनी खूप चांगलं विश्लेषण केलेलं आहे. उपवर्गीकरण होण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा आदेश हा सर्वांनी पाळला पाहिजे असंच त्यांचं म्हणणं आहे. तर बघूया आता सरकार कसं ते निर्णय देत आहे. आपण या ठिकाणी थांबतो आहोत. कॅमेरामन निलेशसह संपादक दत्ता हजारे. धन्यवाद.